इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर येथील शाळेतील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यापूर्वी 21 ऑगस्ट रोजी आरोपी शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केले असता तत्कालीन न्यायाधीश VA पत्रावळे यांनी 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते। आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण न्यायालयाच्या बाहेर आणि आतमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आता आरोपीला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार असून या प्रकरणाचा पुढील तपास SIT पथकाकडून सुरू आहे। MCR झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी त्यांना पाहिजेत। मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत। त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ॲड केलेले कलम 6 आणि 21 नुसार कलम 6 मागच्या FIR मध्ये लावला नव्हता, तो ॲड ऑन केलेला आहे। आमची पण तीच मागणी होती की सेक्शन 6 हे लावलं नव्हतं, पण ते आता पोक्सो ॲक्ट नुसार ते सेक्शन 6 लावलेलं आहे। पोलीस कोठडीची मागणी केली होती, पोलीस कस्टडी आम्ही मागणी केली होती, परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी MCR चा आणले। सर, सेक्शन 6 महत्व काय? त्यामुळे पनिशमेंट दिलेली आहे। किती वर्षाची? त्यांनी 20 वर्ष किंवा जास्तीत जास्त लाईफ इम्प्रिझनमेंट। न्यायालयीन कोठडी किती दिवसाची आहे? 14 दिवसाची।